यवतमाळ वाशिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार उपस्थित राहणार आहेत। पोस्टर ग्राउंड इथे या सभेचं आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर संजय देशमुख अर्ज भरणार आहेत। दरम्यान अर्ज दाखल करण्याआधी संजय देशमुख यांच्याशी निलेश फाळकेनं संवाद साधलाय, पाहूया। आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख। भाऊ, आज तुम्ही उमेदवारी अर्ज सादर करतायत, नेमकी कशा पद्धतीने कोण कोण आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत? माननीय आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहे, माननीय रोहितजी पवार साहेब आलेले आहे, माणिकरावजी ठाकरे साहेब आहेत, शिवाजीराव मोगे आहेत आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख साहेबसुद्धा येणार आहेत। ते आतापर्यंत आले नाही, पण ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत। मोठा उत्साह आमच्या सर्व शिवसैनिक बांधवात आहे, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी मला दिसून आलेला आहे। मी 4 निवडणुका लढलो, परंतु एवढा उत्साह मी कधी पाहिला नाही। आमच्या तरुण मुलांमध्ये जास्त उत्साह या ठिकाणी दिसत आहे। मात्र महायुतीचा अद्यापही उमेदवारी झाल्या नाहीत। आपल्या उमेदवारीमुळे महायुतीला कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी बदलवण्यासाठी भाग पडत आहे? नाही, माझ्या उमेदवारीमुळे नाही, या महाराष्ट्रामध्येच असं चित्र निर्माण झालेलं आहे की जे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेबद्दल शेतकऱ्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे, तरुण बेरोजगारामध्ये सहानुभूती आहे। ज्या पद्धतीनं 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे कार्य केलं त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन राहिलेला आहे। गावामध्ये लोक ढोल ताशे नेऊन त्या ठिकाणी स्वागत करून राहिलेले आहे, तेव्हा उद्धव साहेबांचाच जास्त या ठिकाणी वलय दिसत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।